नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटाला पर्यायी रस्त्याची गरज, मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष। मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा पोलादपूर महाबळेश्वर रस्ता पावसाळ्यामध्ये अतिपावसाचे प्रमाण असल्याने बऱ्याच वेळा पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक असते। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रस्ता काही काळ बंद केला जातो व पावसाळ्यात इकडून प्रवास करणे ही धोक्याचे असते। रायगड जिल्हाधिकारी श्री किसन जावळे यांनी आदेश काढून आंबेनळी घाट दिनांक 10 जुलै ते 14 जुलै वाहतुकीसाठी बंद केला आहे। गेल्या अनेक वर्ष या रस्त्याला पर्यायी रस्त्याची गरज असल्याचे वृत्तपत्रातून लिखाण करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे। आंबेनळी घाटाला पर्यायी रस्त्याची गरज असल्याचे अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या लक्षात आणून सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले। माजी सरपंच प्रकाश कदम यांनी पितळवाडी केवनाळे आंबेमाची चिरेखिंड रस्ता आंबेनळी घाटाला पर्याय रस्ता म्हणून देण्यात यावा अशी मागणी तत्कालीन आमदार व आत्ताचे मंत्री माननीय भरतशेठ गोगावले यांच्याकडे केली होती। त्यानुसार पितळवाडी केवनाळे आंबेमाची चिरेखंड हा पर्यायी रस्ता काम सुरू करण्यात आले मात्र निधी अभावी तो पूर्णत्वास गेला नाही। कच्च्या स्वरूपात हा रस्ता तयार झालेला आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निधी टाकल्यास हा रस्ता आंबेनळी घाटाला एक पर्यायी रस्ता म्हणून होऊ शकतो। आज जर या रस्त्याचे काम सुरू झाले असते तर साताराकडे जाणारी वाहतूक पुणे, तांबणे किंवा कराड मार्गे फिरवायला लागली नसती। या रस्त्याला अनेक पर्यायी रस्ते सुचवलेले आहेत। त्यामधील कुडपण, कोंडोशी, कुमटेवाडा, कुमरोशी मार्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा व सातारा आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा पर्यायी रस्ता होऊ शकतो। या रस्त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे कुडपणगाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल। पावसाळ्यात काश्मीरची आठवण देणारं हे कुडपणगाव विविध निसर्ग सौंदर्याने नटलेलं, धबधब्यांच्या प्रवाहात खुलणारं कुडपणगाव सर्वांना पाहता येईल व आंबेनळी घाटात रस्ता बंद झाल्याचे प्रकार घडल्यास हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरला जाऊ शकतो। त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, रायगड व सातारा जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी यांनी एकत्रित येऊन या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। गेले अनेक वर्ष कुडपण ग्रामस्थ या रस्त्याची मागणी करत आहेत। या रस्त्याचे सुद्धा काम चालू झाले आहे, मात्र ते धीम्या गतीने चालू आहे, मात्र तो पूर्णत्वाकडे जाण्याचं लक्षण अजूनही दिसत नाही। हा रस्ता झाल्यास महाबळेश्वरकडे येणारे 30 लाखाहून अधिक पर्यटक महाबळेश्वरकडे येत असतात, त्यातील 10 लाख पर्यटक प्रतापगडाकडे येतात। त्याप्रमाणे जर हा मार्ग झाल्यास सुप्रसिद्ध असणारी भीमाची काठी पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील पर्यटक नक्कीच कुडपणला भेट देतील। कुडपणची पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख झाल्यास त्याचा फायदा स्थानिकांना होऊन त्यांना रोजगार उपलब्ध होईल। त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। आणखीन पर्यायी मार्ग म्हणून पश्चिम घाटाला जोडणारा शिवकालीन मार्ग म्हणजे आडकिनेश्वर, जुने रामवरदायिनी मंदिर ते पार महाबळेश्वर हा रस्ता शिवकाळामध्ये अस्तित्वात होता। पश्चिम घाटाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक या रस्त्याने होत होती। हा शिवकाळातील रस्ता आजही आपले अस्तित्व टिकून आहे। या रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड व महाबळेश्वर यांच्याकडे स्थानिक आमदार व मंत्री भरतशेठ गोगावले यांनी पत्राद्वारे केली आहे। या रस्त्याचा आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली असून त्याबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचललेले दिसत नाही। हा रस्ता झाल्यास पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याला पर्यायी रस्ता होऊ शकतो। साधारण 1.5 ते 2 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे, कारण किनेश्वर गायमुखापर्यंत आता रस्ता पोलादपूरकडून घेण्यात आलेला आहे। महाबळेश्वरकडून पारमार्गे जुने वरदायिनी मंदिर रस्ता पक्क्या स्वरूपात झालेला आहे। साधारण 1.5 ते 2 किलोमीटरचा हा रस्ता झाल्यास महाबळेश्वर रस्त्याला आंबेनळी घाटाला पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकतो। आणखीन पर्यायी रस्ता पोलादपूर, देवळे, दाबिल गावातून सुद्धा वाडा कुंभ राशीला जोडणारा रस्ता अस्तित्वात आणल्यास अत्यंत कमी घाटमार्ग व दरडीचा धोका रस्त्याला कमी प्रमाणात होऊ शकतो। हे सर्व पर्यायी रस्ते विचारात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने याचा आराखडा तयार करावा अशी मागणी जनतेतून होत आहे। कारण पोलादपूर महाबळेश्वर रस्ता बंद असल्यास पोलादपूर, महाड, मंडणगड, दापोली, माणगाव या तालुक्यांना भाजीपाला व दूध याचा पुरवठा वाई साताराकडून होत असतो। तसेच वाडा परिसरातील 44 गावातील बरेचसे विद्यार्थी विद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पोलादपूर, महाडमध्ये येत असतात। तसेच नोकरदार वर्ग सुद्धा बऱ्यापैकी या मार्गाने येत असतात। पर्यटकांचा सुद्धा हा मार्ग बंद असल्याने खोळंबा होतो। त्यामुळे जनतेच्या या मागणीकडे शासनाने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी हीच मागणी जनतेकडून होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर।